ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। केसरकर ट्रॅव्हल मधून 6 लाखाचा मुद्देमाल चोरी, ट्रॅव्हल मालकासह दोघांवर गुन्हा दाखल। केसरकर ट्रॅव्हल मधून प्रवास करत असताना 6 लाखाचा मुद्देमाल असलेल्या 2 बॅगा चोरीला गेल्याची तक्रार चंदगड पोलिसात केली आहे। तावरीवाडी तालुका चंदगड येथील म्हातारू रामचंद्र कागणकर यांनी ट्रॅव्हलमध्ये मालक साईनाथ विजय केसरकर राहणार उत्तूर तालुका आजरा, चालक कपिल टीका व क्लीनर संजीवन नितीन कुमार कुर्णे राहणार नवे पारगाव तालुका हातकणंगले यांच्यावर संशय व्यक्त केला आहे। या तिघांविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे। 3 जून रोजी म्हातारू कागणकर पुणे येथून नागणवाडी असा प्रवास करीत होते। त्यांच्याकडे असणाऱ्या बॅगमध्ये 50,000ची रोकड, 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटण, 15.8 ग्रॅम लहान घंटण, 6.53 ग्रॅमचे कानातील रिंगा भेटवस्तू अशा एकूण 5,99,100 रुपये किमतीच्या वस्तू होत्या। त्या ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत ठेवल्या अशी सूचना क्लीनर संजीवन कुर्णे यांनी दिली। त्यामध्ये किमती वस्तू आहेत असं सांगून सुद्धा ती आमची जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलं व बॅग डिग्गीमध्ये ठेवली। नागणवाडी फाटा तालुका चंदगड येथे आल्यावर मुद्देमाल असलेल्या बॅगा दिसल्या नाहीत। लागलीच म्हातारू कागणकर यांनी ट्रॅव्हल्सचे मालक, चालक व क्लीनर यांना सतत फोन करून चौकशी करून सुद्धा बॅग सापडली नाही। त्यामुळे चोरीच्या उद्देशाने बॅग लांबवली असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे। महानकर न्यूजसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे।